नमस्कार सर. हा नमस्कार. आज आहे 13 मे 2026. हो बरोबर. काय करा, सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक अंदाज द्या. हो हो. आज 13 मे दरम्यान म्हणजे 13, 14, 15 आज दुपारनंतर हो. अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, घाटमाता, महाबळेश्वर, इकडे जुन्नर, सिन्नर, कोपरगाव, हो इकडं बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, हो हो. ह्या पट्ट्यामध्ये ना आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे. हो हो. म्हणजे आज म्हणजे 13, 14, 15 3 दिवस. हो बरोबर. सर मग या पावसात विजांची शक्यता राहील की गारपीटही होईल? सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये ना विजान वारं जास्त आहे म्हणून शेतकऱ्यांनी काळजी घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की ना रात्री ना ते जुने दानवाड म्हणून आहे इकडं कोल्हापूरकडं, हो हो. कर्नाटक म्हणजे तिकडून कर्नाटक लागतंय. इतकं वारं होतं की ना 2-3 जण दगावले, खूप जण आजारी येते आम्हाला हे झाले. हो हो. म्हणजे वाऱ्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तर. वारं जास्त आहे ह्या पावसामध्ये. हे अवकाळी मान्सून पूर्व. पण ह्या पावसाचं इतकं महत्व असतंय 15 मे ते 30 मे च्या दरम्यान, मे मध्ये समजा ज्या गावाला पाऊस पडला आणि बाजूच्या गावाला नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात त्या गावाला दररोज जास्त पाऊस पडतोय. हो का? त्या बाजूला गावाला सोडून देते. हो हो. म्हणजे ज्या भागांमध्ये हा पाऊस पडणार तिथे पुन्हा पाऊस पडणार का? जास्त पडणार त्या भागात. मान्सूनचा पाऊस होता तिथे आधीच येणार. हो हो बरोबर. म्हणजे हा पाऊस खूप महत्वाचा आहे तर शेतकऱ्यांसाठी. 15 मे ते 30 मे दरम्यान पडलेला पाऊस हा निर्णायक असतो. 15 मे ते 30 मे दरम्यान तुमच्या गावात पावसाचे 2 थेंब जरी पडले, तुम्ही म्हणायचं वरुण राजाच्या बँकेतला पावसाचा इडोल लिहून ठेवल्यासारखं आहे. बरोबर बरोबर. म्हणजे 15 ते 30 मे ज्या भागांमध्ये पाऊस पडेल त्यात जास्त पाऊस होतो. हो. आणि समजा 15 मे ते 30 मे दरम्यान पश्चिम महाराष्ट्र समजा, तर पश्चिम महाराष्ट्राकडे खूप पाऊस पडला तर पश्चिम महाराष्ट्राकडे यामध्ये ह्या पावसाळ्यात जास्त पाऊस राहणार. हो बरोबर. हो हो. सर हा जो मान्सून पूर्व पाऊस आहे हा अवकाळी स्वरूपाचा आहे. हो. अवकाळी. पुन्हा शेतकऱ्याला सांगा, आजच्या कम्प्लीट 24 दिवस पाऊस राहिलाय. आज 13 मे. तर 24 दिवसांमध्ये कम्प्लीट तुम्हाला सांगतो 5, 6, 7 जूनच्या दरम्यान मान्सूनचं आगमन होईल जून महिन्यामध्ये. हो हो हो. बरोबर. शेतीसाठी काम करण्यासाठी फक्त आता 24 दिवस शिल्लक राहिलेले. म्हणून शेतकऱ्यांनी शेतीची कामे करून घ्यायची. मी म्हटलं होतं ना 13 मे ते 17 मे च्या दरम्यान मान्सून अंदमान बेटावर जसं ते मान्सूनला पोषक वातावरण त्या बेटावर तयार झालंय अंदमानवर. हो हो बरोबर. पण काय होईल का, खरं तर काल झालाय पण त्यांनी डिक्लेअर केला नाही. आता एक तर माझं म्हणणं उद्या डिक्लेअर केले ते. हो बरोबर. म्हणजे 17 तारखेला डिक्लेअर करतील ते. 17ला मग मान्सून आला म्हणून जाहीर करतील. मग तिथून 10 दिवस केरळला यायला लागतात आणि तिथून 4-5-6 दिवस म्हणजे बरोबर 5, 6, 7 तारखेला महाराष्ट्रात पाऊस येतो. हो बरोबर. म्हणजे यंदा लवकर पावसाळा सुरू होतोय आणि शेतकरी बांधवांनी शेतीची कामे उरकून घ्यायची. हो सगळ्यात महत्वाचं. हो बरोबर. सर पुन्हा एकदा आपल्या शेतकरी बांधवांना जे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये आजपासून पावसाला सुरुवात होणार आहे ते जिल्हे सांगा. आज दुपारनंतर म्हणजे 2:30च्या नंतर. हो बरोबर. कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ते संपूर्ण घाटमाता, महाबळेश्वर, जुन्नर, सिन्नर, अहिल्यानगर म्हणजे अकोले, पुन्हा त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्हा, पुणे जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, त्याच्यानंतर परभणी जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा आणि इकडे नांदेड जिल्हा, उदगीर ह्या पट्ट्यामध्ये, नळदुर्ग असंच अक्कलकोट, सोलापूर, पंढरपूर, इकडं पंढरपूरच्या तिकडल्या बऱ्याच भागामध्ये पाऊस पडणार आहे आज. हो हो. एकंदरीत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे तर. पश्चिम महाराष्ट्रात जरा जास्त आहे. हो पश्चिम महाराष्ट्रात जास्त. आणि सर मराठवाडा, विदर्भ? विदर्भात जास्त नाही, नुसतं वारं सुटेल त्यांना. इकडे पाऊस पडला तिकडे वारं सुटतं. हो बरोबर. सर मग आता सध्या जे उष्णतेचं लाट वाढलेली तिचं कमी होईल का या पावसामुळे? 16 तारखेपासून राज्यातलं टेम्परेचर कमी होणार आहे. कमी होणार संपूर्ण राज्यात? 15 मे ते 30 मे दरम्यान बऱ्याच ठिकाणी 15 ते 30 मे च्या दरम्यान सांगितलं. खूप ठिकाणी पाऊस पडला. आणि आता मी तुम्हाला सांगाल, मी चालू पैठणला बरं का, हे घनसावंगीला आलो, हे काय रोडला पाऊस पडलेला इथून तिथून
समजा जवळपास. हो ना. म्हणजे घरापासून निघालो तर 80 किलोमीटर झालं मी आलो ना. हो हो बरोबर. ते सगळ्या रोडनं पाऊस पडलेला आहे आज. हो बरोबर. म्हणजे आजपासून सुरुवातच होणार आहे तर पावसाला. हो. हो बरोबर. म्हणजे एकंदरीत आता 16 तारखेपासून टेम्परेचर पण कमी होईल. आज दुपारनंतर बघा ना, हो. 3च्या नंतर बघा तुम्ही, 3च्या नंतर वारं विजा पाऊस दिसतील. बरोबर बरोबर. हा, म्हणजे आज 13 मेला 3च्या नंतर. हो. ठीक आहे सर. हा बोला. शेतकऱ्यांनी शेतीचे काम करून घ्यावा ना. मी आता बऱ्याच ठिकाणी दररोज कार्यक्रमाला जात असताना ना, बरोबर. लोकांची आणखी कामच राहिलेत, लग्न सराई संपले नाही. हो बरोबर. पुन्हा काय होणार आहे माहितीये का, जसं जसं मेच्या शेवटचा आठवडा येईल समजा शेवटचा, मग पाऊस वाढत जाणार आहे मेच्या शेवटच्या आठवड्यात. हो हो बरोबर. मग तसं तसं लोक मग धावपळ करतात. त्याच्यापेक्षा मग आता काम करायला हरकत नाही. हरकत नाही. हो म्हणजे शेतकऱ्यांनी आपली पेरणीची तयारी अगोदरच करून घ्यायची तर. हो. पाऊस यायचं तर येईल जाऊ, पण आपण आपलं शेत दुरुस्त पाहिजे सगळ्यात महत्वाचं. हो बरोबर. एखाद्या दिवस कसं असतं म्हणजे हे मान्सून असं असतंय की कधी कधी शॉर्टकट मार्गाने सुद्धा येऊ शकत नाही. हो बरोबर. म्हणजे आपलं शेतच नीट नसलं तर मग काय. हम्म. आता मी घनसावंगीला आलो, घनसावंगीला चांगला पाऊस पडला पेंटलचा. हो ना. आष्टीला पडला, घनसावंगी पडला, इकडे एकला, बऱ्याच ठिकाणी हो हो. म्हणजे मान्सून पूर्व पावसाची सुरुवात झाली तर. झाली सुरू. हो बरोबर. सर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगाल पेरणी संदर्भात? शेतकऱ्यांना एक सगळ्यांना सांगू इच्छितो की यावर्षी खरीप पण चांगले येणार आहे आणि रब्बी चांगले येणार आहे. खरीप कशामुळे चांगले येणार आहे, पेरणी लवकर होणार आहे, यंदा जेमतेम पाऊस पडणार आहे, सरासरी इतका पडणार आहे, पिकाला लागल तसं पडणार आहे, म्हणून यावर्षी खरीप चांगलं येणार आहे. आणि रब्बी कशामुळे येणार आहे, यावर्षी परतीचा जास्त पाऊस पडणार आहे, म्हणून रब्बी चांगले येणार आहे. म्हणून माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे, यावर्षी शेतकऱ्यासाठी मालामाल ठरणारच आलाय. आणि